अशी पुणे 40 गाव अशी क्लास मध्ये होती त्यांनी सगळे अरेंजमेंट केलं अजूनपर्यंत एक क्लासमध्ये पार्टी नाही काही नाही पण आमच्या क्लासमध्ये 2 टाइम सर चालली गेली अजून पार्टीचा नाही अजून खूप प्रकारे कार्यक्रम आम्ही शिक्षण घ्या आपल्या घरी पण आमच्या गावातले सर म्हणजे आम्हाला एकदम असं ते कारण आपलं म्हणजे बरीच भेटून गेलेले प्रयत्न करत राहील तुला बरोबर मम्मी मामा प्रयत्न करत आहे म्हणून मला थोडं आता गणितामध्ये थोडं इंटरेस्ट यायला लागला आम्हाला स्वीट आणले खूप आणि गुलाबजामुन आहेत पावडे आहेत खूप छान खायला काकडी नूडल्स खूप काही आणि चिकन शिजते खूप मजा येते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं डिसेंबरचे पार्टीला जमलेलो आहोत तर सर्वांना इथं काम नेमून दिलेले हा भाऊ यायचा नाही म्हणत होता पण यांना आम्ही घरून उचलून आणलं इथं कारण की तो खूप मुलींना लागतो आणि इथं मुली राहून सुद्धा आम्हाला हे काम करावं लागते ते मजाने गप्पा मारता येते सर्वजण ते आणि इथे आम्हाला काम करावं लागतं काय करता आम्हाला काम करावं लागेल आता कारण की हे जास्त खातं याला भूक लागून गेलेली हा डोकं खाते केव्हा बनेल ते याला कापता येत नाही तर सुद्धा हे कापायला लावलं नमस्कार भावांनो तर आपल्या जग्गूदादांना इथं बघण्याला गुण लावायचं काम दिलेलं आहे ते एकदम अशी अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय तर लावला पूर्ण जसं की त्याला खूप एक्सपिरियन्स आहे त्याने भरपूर पार्टीज अरेंज केलं गल्लीतले कामं पण करतो ना तर मित्रांनो आपले समर्थ भाऊ त्यांना खायला खूप लागतं आणि त्यांना आज आम्ही जाळ लावण्याचं काम दिलेलं आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं जाळ लावतो आणि पण त्याला हे कळत नाही की तो बळलेला लाकूड ते तिथे लावतोय ते बाजूला ठेवते. मित्रांनो आम्ही 11 वाजेपासून इथे जमलेलो आहे पण काय असं ना कधी केलेलं नाही म्हणून ते कधी मीठ राहून जातं कधी तेल राहून जातं कधी चमचा ताटली त्यामुळे थोडा उशीर आम्ही सगळ्यांना खूप दमवलं पुन्हा हे आणा ते आणा खूप दमून गेले आता एक थोडासा चमचा गेला पण त्याने इतक्या लांब पाठवलं होतं घरी आणि थोडा खूप उशीर होऊन गेलेला आहे आणि कोमल माझ्याकडे पाहते खूप दूरून आली थकलेली आहे तरी सुद्धा तिला थोडं बोल वाटतंय. आज 24ला बाय करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत पार्टी करतोय शेतात आलोय सर्वजण आणि इथे आता सावली गेली नारळ आम्ही बसलोय आणि ऊन पण लागतंय थोडंसं आणि खूप छान वाटतंय इथे येऊन. आज आम्ही सरांच्या शेतात जमलेलो आहे पण सरांच्या शेतात झाडच नाही जास्त म्हणून ऊन पण लागतंय आणि खिचडी आता शिजते काही जण सकाळपासून जेवण पण करून आलेलं नाही खिचडी खाण्यासाठी काय मित्र ते 3 किलो तांदूळ पुरता का नाही पुरतात लागतंय आम्हाला आता आम्ही झाडाखाली जाणार आहे थोड्या वेळात जेवण्यासाठी आणि सरांनी आम्हाला स्वीट्स आणले आहेत खूप आणि अजून गुलाबजामुन आहेत पावडे आहेत खूप छान खायला सरांसाठी अजून काकडी नूडल्स आहे खूप काही आहे आणि खिचडी पण शिजते खूप मजा येते आणि પુલાવા શીખી રહી છો ટેસ્ટી લાગે છો મને લાગે છે આ તો અમે બધા લોકો બહુ મજા મારી લઈ હું બધા લોકો બહુ એન્જોય કર્યો या पोरेसनं कधीच नाची राहिलं खिचडी करानी वावर जेवण करानं पुलावा करानं त्याचं नाही म्हण राहिलं तू पण त्या बळजबरी आज गाठे उन्हात 31 डिसेंबर साजरा करायला आणि त्याच्या सोबत गेले मी खूप मजा मारला ना मी त्याची गमत देखील. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपले रोशन भाऊ ते आज हे आपले तांदळातले खडे निवडायचे काम करते घरी पण तेच काम करतात ते आणि आज त्यांना आम्ही हे स्पेशल काम दिलेलं आहे तो चांगल्या पद्धतीने करतोय एकदम छान वाटते खडे मुलांनी भरपूर प्रयत्न केला डाळ लावण्याचा पण काही तो शेवटी डाळ लागला नाही म्हणून
सगळ्यात एक्सपिरियन्स मुलगी जाळ लावण्याचा प्रयत्न करते. ती घरी मॅक्झिमम 10-15 लोकांचा स्वयंपाक करून घेते. मग आपण ठरवलं तिला जाळ लावायचं काम देऊ. तिने मस्तपैकी चुला चटवलाय आणि कीर्ती काड्या देण्याचं काम करते. तिने मस्तपैकी चुला चटवलाय आणि कीर्ती काड्या देण्याचं काम करते. हळूहळू मित्रांनो, आमचे लहान बंधू सर्वात लहान आहे, यांचं नाव आहे कुंदन. तो म्हणत होता आम्हाला की मी काय काम करू म्हणे, त्याला काहीच जमत नाही. त्याला आम्ही सांगितलं की तू जा आणि तिकडनं काड्या घेऊन ये. तो आता ते काड्या घेऊन आला. त्यांनी एकदम भारी काम केलेलं आहे. त्याच्याशिवाय जा लागू शकत नाही. चपाटीचं पूर्ण शेअर त्याला मित्रांनो, आम्ही आज खूप पुण्याचं काम करतोय. कारण की हे तर सगळे इथं खाण्यासाठी जमलेलं नाही, हे खरं तर पिण्याचं पाणी आहे. आणि आज आम्हाला फक्त पुण्य गोळा करायचं आहे. आणि आज आम्ही आशा करतो की गोपालला भविष्यात चांगले चांगले 2 मुलं व्हावे. देवाच्या तुमचं काही मत आहे का बोलतो? एक डिसेंबरच्या दिवशी रोशन लय नाराज होऊन गेला. रोशन इकडे रोशन, तुझं नाराज झाला तर सगळी पार्टी पूर्ण करा म्हणून. या चेहऱ्यावर असा राग चांगला वाटत नाही. धन्यवाद. आमचं अरेंजमेंट झालं, पार्टी उद्या करायची आहे बा. आणि मग तिथं होते 2-3 स्वयंपाकी. त्यांना विचारलं आम्ही की किती किलो तांदूळ लागेल. तर तेच म्हणाले 2.5 किलो तांदूळ लागेल. पण या बंधूंकडे बघून आम्हाला असं वाटलं की अर्धा किलो तांदूळ वाढवून देऊ यांच्यासाठी. असे पुण्या 40 गावामध्ये असे क्लास बघितले नव्हते की त्यांनी सगळे अरेंजमेंट केलं. अजूनपर्यंत एवढी क्लासमध्ये पार्टी नाही, काही नाही. पण आमच्या क्लासमध्ये 2 टाइम सर चालली गेली. अजून पार्टीचा नियम, अजून खूप प्रकारे कार्यक्रम आम्ही राबवतो क्लासमध्ये. असे क्लास कधी बघायला भेटणार नाही. सर म्हणजे सर खूपच छान आहे की इतके अरेंजमेंट कोणत्याच क्लासचे सर करताच की घेण्यात नाही. पैसे टाका, शिक्षण घ्या, आपल्या घरी जा. पण आमच्या गावातले सर म्हणजे आम्हाला एकदम असं ते काय म्हणतात पारस भक्त म्हणजे परीच भेटून गेलेले. इतकाशी मी नववीला सर जेव्हा चाललो होतो त्यांना विचारलं की मला तुमच्याकडे क्लास लावायची. मग मी क्लासला आलो, 9वीची क्लास केली. पण मला नाही काही गणितात काही समजत नव्हतं. मग मी क्लास सोडून दिली होती. वापस मी 10वीला आलो, पण तरी पण मी सोडून दिली होती. नंतर मला सरांनी सांगितलं प्रयत्न करत राह, प्रयत्न करत राह, तुला बरोबर येईल. मग मी प्रयत्न करत आहे म्हणून नाही का मला थोडं आता गणितामध्ये थोडं इंटरेस्ट यायला लागला आहे. मग मला क्लासमध्ये तो आवड निर्माण झाली आणि आता मी क्लासमध्ये येते. अशी क्लास मी कुठं खिचडी पण शिजत नाही लवकर. मग तोपर्यंत आपण काहीतरी या पार्टीला रोमांचक बनवण्यासाठी आपले काही ते बँड आहेत, देशी बँड, त्याला आपण ते वाजवणार आहेत. आता 3 दिवसापासून प्रॅक्टिस करतायत ते. त्यांनी घरातले सगळे भांडे फोडून टाकले शिकण्यासाठी. तर आता ते आपल्यासाठी वाजवून दाखवणार आहेत. मेरा चैन वेन सब उजड़ा, जालिम नजर हटा ले है, कुर्बान हो रहे थे जी, कुर्बान हो रहे थे जी ये अपने घर वाले. मेरा चैन वेन सब उजड़ा, गजरा रे गजरा रे गजरा रे अति सुंदर प्रदर्शन झालं. एकदम भारी त्यांनी वाजवलंय. मनाला एकदम घेऊन गेलं. एकदम छान वाजवलं. मेहरबान करदान
मेरे दोस्तों, आज की ये महफिल हम एक नए से गाने से शुरू करने वाले हैं। तो नए अंदाज में एक गाने के साथ शुरू करने वाले हैं। आर यू रेडी गाइस? यस। की कसम है कसम से हमें प्यार है सिर्फ तुमसे, हमें प्यार होगा हमसे, कसम से हमें प्यार है सिर्फ तुमसे, लोगे तेरे पागल। आमची इथं जुगलबंदी चालणार आहे. आमचा एक हार्मोनियम, त्याची शर्ट नाही, याचा तबला आणि या भाऊचं काय जांबा आहे. या भाऊचा त्यांना त्याच्याकडे काहीच नाही, त्यांना आम्ही फक्त टाय वाजायला ठेवलं स्पेशल. काय वाजू? मित्रांनो, हे आमचे राजबंधू, त्यांना आम्ही सांगितलं की तू पार्टीत काय योगदान देशील, तर तो लगेच म्हणाला मी लोणचं आणून देईल. आणि ते लोणचं बी त्यांनी कोणतं आणलं, रामबंधूचं. कारण की त्याला ही जी बाई आहे ना ती आवडली. तो म्हणे मी विकत आणेल म्हणे. तोच मला ना आम्हाला की ही बरणी येते 100ची, पण तो म्हणतो 140ची बरणी आहे म्हणे. 40 रुपये कुठे गेले? मित्रांनो, तर काल सकाळी नियोजन झालं होतं आपलं की पार्टी वगैरे करायची. आमच्या क्लासची ठरवली होती आम्ही. सरांनी सांगितलं पार्टी वगैरे करू मी आमच्या शेतात. नियोजन झालं सर्व पार्टीचं. प्रत्येकाने काही ना काही वस्तू सुद्धा आणली. सरांच्या शेतात आम्ही आज पार्टी वगैरे करू राहिलो. आणि मजा, नियोजन चांगलं होतं की पार्टी करावी भाऊ, कारण की घरी कोणाचं मन होत नाही की पार्टी कशी करतो कसं हो. सरांनी खूप डिसाईड चांगलं केलं. आमचं 2 दिवस पूर्वीच ठरलं होतं की आपण 31 डिसेंबरची पार्टी करू, पण आमचे पैसे जमा होण्यात थोडा वेळ झाला. नंतरून आम्ही काल रात्री ठरवलं की पाऊस येईल तर आपण नाही का पार्टी घरी ठेवू क्लासमध्ये. पण नाही का पाऊस आला नाही. पाऊसने पण आमच्या पार्टीला साथ दिली आणि आम्ही नाही का शेतात पार्टी ठेवली. आमच्या राजने का लोणच्याची बरणी आणली. पण वातावरण खूप चांगलं आहे इथं. आता वातावरण फ्रेश आणि हॉटेलपेक्षा इथं वातावरण मध्ये सर रोशन बंधूंनी बोरे घेऊन आणले. ते वातावरण बघून असं वाटतंय की जन्माला येऊन खूप सार्थक झालं पाहिजे. सगळीकडे हरियाली हरियाली यार. मजा, खरी मजा आज रोशन वाटतं. 4 किसा बोरे
तुम्ही बघू शकता इथे सर्वजण बसलेले. आता आमची पार्टी इथं झालेली आहे आणि या दादा त्यांनी खरंच अर्धा किलो तांदूळ बसवला आहे. त्यांना आता खूप झोप लागते आणि आमचे जग्गू दादांनी तर इतकं खाल्लंय की तो बोलूही शकत नाही. एकदम असं म्हणजे मग्न झालेला आहे तो. रात्री भीती भेटेल का खिचडी. आणि हा दादा तर फक्त मग काजू शोधायचा बिर्याणीमध्ये. त्याला काजू काही सापडलेलं नाही पण मात्र पोट नक्कीच भरलेलं आहे. तर मग कशी वाटली आमची पार्टी तुम्हाला कमेंटमध्ये खरंच सांगितलं. बिचारा रोशन तर पापड चार अशावरच बुक्या राहून गेला. पापड काही भेटला नाही त्याला. आता सगळे जेवण वगैरे झाले. आता भांडे घासावं लागते आम्हाला. अतिशय छान असं व्हेज पुलाव आपल्या शेतामध्ये बनवला होता. त्याच्यामध्ये मला 8 काजू मिळाले खाण्यासाठी. एकदम मस्त वाटलं, छान, एकदम भारी. धन्यवाद धन्यवाद बघितल्याबद्दल आमचा व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद. शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.